झी 24 तास एक पाऊल पुढे। उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बाहेर जाताय आणि त्यामुळे तुमचं घर काही दिवसांसाठी बंद राहणार आहे तर पुणेकरांनो सावधान, कारण तुमच्या बंद घरामध्ये कधीही आग लागू शकते। पुण्यात सध्या दररोज असे 3 ते 4 प्रकार घडतायत। या आगी कशा लागतायत पहा झी 24 तासचा हा खास रिपोर्ट। आगीची वर्दी देणारा पुण्याच्या फायर ब्रिगेड स्टेशन मधला हा फोन सध्या म्हणजे उन्हाळ्यात जरा जास्तच खणखणतोय। दररोज आग लागण्याचे साधारण 15 प्रकार घडतायत। यातल्या बहुतेक आगी लागल्या आहेत बंद असलेल्या घरात। उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्या आहेत आणि नागरिक संपूर्ण कुटुंब बाहेर पडतात, तर बरेच असं होतं की गॅसचा फक्त नॉब बंद केलेला असतो, रेग्युलेटर बंद केलेला नसतो आणि मग तिथनं कुठनं तरी गॅस लिकेज होऊन शेजाऱ्यांकरवी आम्हाला त्याचे कॉल प्राप्त होतात। बरेचदा आम्हाला मग शेजाऱ्यांच्या समोर त्यांचं लॉक तोडून हा सिलेंडर बाहेर काढावा लागतो। मार्च आणि एप्रिल महिन्यात पुण्यात एकूण 565 आगी लागल्या आहेत। त्यापैकी 70 आगी शॉर्ट सर्किटने लागल्या आहेत। गॅस गळतीमुळे 16 तर कचऱ्यामुळे 246 आगी लागल्या आहेत। एखाद्या वस्तूला उदाहरणार्थ आपण एक 35 टेम्परेचर झालं तर ती पेटेल असं जर असेल तर हे मुळातच आता आपलं 40च्या घरामध्ये गेलेलं आहे। तर असं जर झालं तर मग त्याच्यामुळं लगेचच पेट घेण्याचे प्रकार घडतात आणि आम्ही ज्याला स्पॉन्टेनियस कंबशन म्हणतो की कुठलेही अग्निशोध न मिळतं ते ऑटोमॅटिक जळणं वगैरे। कचरा पेट्यांमध्ये बऱ्याचदा असं होतं की ओला सुका कचरा त्याचं विभाजन न झालं किंवा त्याच्यामध्ये एक प्रकार मॉइश्चर तयार झालं की आपोआप त्याच्यामध्ये स्पॉन्टेनियस कंबशन तयार होऊन आग लागते। त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत घर बंद करून काही दिवस बाहेर जाणार असाल तर काळजी घ्या। रणरणतं ऊन, बंद असलेलं घर आणि सुरू ठेवलेला फ्रीज, विजेचा स्विच, गॅस सिलेंडर किंवा कचरा तुमच्या घरात कधीही आग लावू शकतील। नितीन पाटोळे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।